सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानाची अत्यंत दुरावस्था लक्ष देण्याची डॉक्टरांची मागणी। सांगली वृत्त। सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टरांच्या निवासस्थानास भेट दिली असता निवासस्थानाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। शौचालय तुंबलेले आहेत, बऱ्याच भिंती पडक्या अवस्थेत आहेत, त्यातून कोणतेही जीव, प्राणी, साप वगैरे अचानक आत येऊ शकतात। ट्यूबलाइट पूर्णपणे बंद आहेत। 24 तास ड्युटी करून रात्री अपरात्री आल्यानंतर डॉक्टरांना शौचालयामध्ये किंवा वॉशरूममध्ये जाऊ सुद्धा शकणार नाहीत अशी अवस्था आहे। अनेक भिंती पडलेल्या आहेत, स्लॅब कोसळलेले आहेत व स्लॅबमधून गळती होऊन पावसाळ्यामध्ये रूममध्ये पाणी येते इतकी भयावह अवस्था आहे। झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यकर्त्यांनी लवकर सुविधा पुरवाव्यात। यावेळी वैद्यकीय सेल सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर विक्रम कोळेकर, सांगली जिल्हा मार्ड अध्यक्ष डॉक्टर आमोद बडबडे, सरचिटणीस डॉ गुरु बगली, डॉ भरत आटपाडकर, गजानन सिद्ध व डॉक्टर्स उपस्थित होते। सांगली हे वैद्यकीय पंढरी मानली जाते, पण या वैद्यकीय पंढरीत जर डॉक्टरांचे जे निवासस्थान बघितलं, अत्यंत बिकट आणि दयनीय अवस्था ह्या निवासस्थानाची दिसते। शौचालय ब्लॉक आहेत, पावसाळ्यात पाणी गळते, भिंती पडलेल्या आहेत, इथं अस्वच्छता आहे, कोणत्याही पाण्याची फिल्टर्स बंद पडलेल्या अवस्थेत आहेत। म्हणजे ह्या डॉक्टरांनी रुग्णांची सेवा करायची आणि ह्यांची अवस्था काय आहे खरं सामान्य जनतेनं बघितलं पाहिजे की ह्या लोकांना हे सरकार किती या लोकांवर अन्याय करते। डॉक्टर म्हणून एक सामान्य सॉफ्ट टार्गेट म्हणून यांच्या भावनांना कुठेही त्यांना वाव दिली जात नाही की आज वैद्यकीय सेलच्या वतीनं आम्ही काँग्रेसच्या वतीनं हे जे त्यांचे बघितल्या भावना, डॉक्टरांच्या रूमची अवस्था बघितली, शौचालय अगदी ब्लॉक झालेले आहेत, तुंबलेले आहेत, ह्या डॉक्टरांनी कुणाला सांगायचं? हे राज्य सरकार खऱ्या अर्थानं म्हणजे कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, हा प्रश्न मला ह्या राज्य सरकारला विचारायचा आहे की तुम्ही तात्काळ ह्या गोष्टीकडे का लक्ष देत नाही? सांगलीच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी ह्या ठिकाणी व्हिजिट करावी, मग तुमच्या लक्षात येईल की किती बिकट अवस्थेत या डॉक्टर राहत आहेत। खऱ्या अर्थानं मी विनंती करतो की तात्काळ ह्या प्रश्नावर सोल्युशन काढून ज्या पद्धतीनं तुम्ही लोकांच्या हितासाठी अचानक एमर्जन्सी फंड म्हणून वापरता आणि त्या सुविधा उपलब्ध करता, त्याच पद्धतीत एमर्जन्सीची सुविधा परिस्थिती आज गंभीर निर्माण झालेली आहे। हा एमर्जन्सी फंड या ठिकाणी रिलीज करून या डॉक्टरांना तात्काळ सुविधा दिल्या पाहिजेत। असं जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये वैद्यकीय सेल काँग्रेस एक जोरदार आंदोलन या सरकारला जाग करण्यासाठी करणार आहे आणि याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांनी भोगावेत। आप कैंटीन बोलते हैं सर? असं खूप वर्ष जे टॉयलेट्स आहे सगळं असंच आहे। हे टॉयलेट ब्लॉक सांगत असते प्रत्येक वेळेला। काय येईल काय झोपडपट्टी सारखी अवस्था झाली आहे, काय पण येतील आतमध्ये, कसं राहायचं डॉक्टरांनी? इथं पाईपच नाही बघा सर, हे बघा हे भयानक अवस्था आहे। 1 महिना झाला आता, हे फक्त हे चालू आहे, सगळ्यात मेजर आहे, सांगली खूप जास्त आहे, म्हणून तर ती पहिली मागणी तीच आहे ना आमची, बरोबर की हॉस्टेल तुम्ही सुद्धा सगळीकडची हॉस्टेल सेफ पाहिजे, सगळं डॉक्टर काम बेसिक तर पाण्याची सोय पाहिजे, सॅनिटेशनची, टॉयलेट आणि वॉशरूमची सोय एवढं पण देत नाही। पहिले नाही पडलं होतं, जे रूफ होता त्यांची पण व्यवस्था नाही का? ती पण तिथून पडलं, आताच पडलं का? आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क। या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका। आपल्या